नवी मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. 15 डिसेंबर रोजी आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आज 23 तारखेपासून खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मी घणसोली मधल्या तिथल्याच निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रावरती आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीची राबवली जाणार आहे. मात्र इथली परिस्थिती पाहिली तर खूपच बिकट परिस्थिती आहे. निवडणुकीचा बोजवारा उडणार का अशीच पद्धतीने ही परिस्थिती दिसते. आजच्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र आहे ते वितरित करण्याचा आजपासून सुरुवात झाली. एवढं असताना मात्र निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारी वस्तू म्हणजे त्याकरता असेल टेबल, खुर्च्या, सीसीटीव्ही कॅमेरेज किंवा इतर स्टेशनरी असतील, कॉम्प्युटर असतील, झेरॉक्स मशीन असतील, यांचा टेंडर जो काढला होता ती टेंडर प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. हा धक्कादायक प्रकार आज समोर आलेला आहे आणि आज इथल्या निर्णय अधिकाऱ्यांचे, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा इथले वॉर्ड ऑफिसर यांची मात्र तारांबळ उडालेली आहे की कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी असं त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. कारण यांच्याकडे ना टेबल आहेत, ना खुर्च्या आहेत, ना मंडप बांधलेला आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, साधं स्टेशनरी देखील नाही आहे. आजपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. मात्र त्यांना चहा नाश्ता, त्यांना जेवणाची सोय, कोणतीच यंत्रणा या ठिकाणी नाही. कारण ह्याला एकच आहे की टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे कोणीच यांना सामान दिलं जात नाही. फक्त प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला 3 लाख रुपये दिलेत. ह्या 3 लाखामध्ये तुम्ही प्रक्रिया सुरू करा, तुम्हाला जे लागणार त्या गोष्टी घ्या टेंडर पास होईपर्यंत, नंतर मग आपण पुढे पाहू असं त्यांना तोंडी सांगितलं जातंय. परंतु प्रत्यक्षात 3 लाखामध्ये काय आणावं आणि काय करावं असा प्रश्न ह्या सगळ्या विभाग अधिकाऱ्यांना पडलेला आहे. महापालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, निवडणूक अधिकाऱ्यांचा हा भोंगळ कारभार, हा ढिसाळ कारभाराचा फटका या निवडणूक प्रक्रियेवरती बसतोय का अशी शंका इथले इच्छुक उमेदवारांना पडलेला आहे. आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची आणि आपण मात्र निराळं राहायचं, अशाच पद्धतीने हा सगळा कारभार चालतोय आणि त्याचमुळे याचा फटका या निवडणूक प्रक्रियेवरती झालेला आहे. आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देखील आपण बघतोय की संपूर्ण हॉल रिकामा आहे. त्यांच्याकडे टेबल, खुर्च्या काहीच नाही. कोणतीच यंत्रणा या ठिकाणी नाहीये. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.